नमस्कार मित्रांनो, भारत पाटील अमेरिकेहून. BJP कुठे चुकली? एक, त्यांनी त्रिभाषा सूत्राचा GR आणला, त्यावेळी ते चुकले आणि तो GR मागे घेताना त्यांनी महाराष्ट्राची क्षमा मागायला हवी होती, त्यांनी ती मागितली नाही. त्यांच्या त्रिभाषा सूत्रामुळे खूप मराठी लोकांची मनं दुखावली गेली आणि त्यासाठी म्हणजे राज ठाकरेंनी जो मराठी मेळावा आयोजित केला होता, मला असं वाटतं त्या मेळाव्यातही BJPच्या नेत्यांनाही बोलवलं असेल, तर त्यावेळी त्यांनी जायला पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनी जायला पाहिजे होतं आणि पूर्ण महाराष्ट्राला, देशाला दाखवून द्यायला पाहिजे होतं की मराठीसाठी आम्ही सर्व पक्षांचे जे विचार असतात, जे ध्येय असतात, त्यांना बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊ शकतो, हे दाखवून द्यायला पाहिजे होतं. ती संधी BJPने गमावली. मग आता यापुढे BJP काय करू शकते? तर आता प्रत्येक गोष्ट, प्रत्येक योजना महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करताना BJPने मराठी भाषा, मराठी लोक, मराठी युवक, शेतकरी यांचा सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जो हिंदीचा अट्टहास आहे ना, तो आता बंद करा. तो हिंदी आपल्या मराठी लोकांना आपोआप येते, त्यामुळे ते बंद करा आणि मराठी, इंग्लिश आणि टेक्नॉलॉजी ह्या सेक्टरवरती फोकस ठेवा. दुसरीकडे आता दुसरी जी आघाडी तयार होते, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांची मिळून त्यांचा बेनिफिट असा होईल, त्यांना मराठी मतांबरोबरच जे मुस्लिम मतं आहेत ते तर त्यांना भेटतीलच. कारण की मुस्लिमांचं असं आहे, BJPच्या विरुद्ध जे कोणी उभं राहील त्यांना मुस्लिम मतं आपोआप भेटतात. पण आता याचबरोबर त्यांना मराठीचंही भरपूर मताधिक्य भेटू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं ना, ओव्हरऑल महाराष्ट्राचाच फायदा होणार आहे. कारण की एकीकडे राज ठाकरेंसारखा जर ऑपोजिशनचा नेता जर असला, तर दोन्ही बाजूने महाराष्ट्राचा विकासासाठीच गोष्टी होतील. पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल की जे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, उद्धव ठाकरे यांचं जे आहे, त्यांनी राज ठाकरेंचं व्हिजन, त्यांनी जी महाराष्ट्रासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे, त्या गोष्टीकडे फोकस ठेवावा लागेल. आणि मग जे भ्रष्टाचारी आहेत किंवा मग देशविघातक ज्या काही गोष्टी असतात, काही लोक आहेत जे देशविघातक कृती करतात, त्यांना लांब ठेवलं पाहिजे आणि देशासाठी, महाराष्ट्रासाठी जे योग्य असेल ते करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, जर दोन्ही बाजूंनी, दोन्ही आघाड्यांकडून जर महाराष्ट्र, देश ह्या गोष्टी जर पुढं ठेवून जर प्रत्येक गोष्ट केली गेली, तर त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला आणि देशालाच होणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.